नमस्कार मंडळी. आज पावसाचं वातावरण होतं म्हणून जरा घाटामध्ये चक्कर मारायला गेलो होतो. मस्त लॉंग ड्राईव्ह करून आलो. परत पुण्यामध्ये आल्यानंतर आता दिवसभर काय करायचं म्हणून विचार करत होतो. मग आठवलं कात्रजच्या तलावात मी अजून गेलो नाही. म्हणलं एकदा जाऊन बघावं नक्की काय आहे आणि कसं आहे. गेली 35 वर्ष पुण्यात राहून मी अजून कात्रजचा तलाव आतमधून बघितला नव्हता. म्हणलं कात्रजचा तलाव पण बघावा आणि एक आपला मस्त व्लॉग पण होईल आजच्या शनिवारच्या दिवशी, म्हणून गेलो बघायला. दुपारची वेळ होती, जास्त गर्दी नव्हती, पण मस्त छान वातावरण झालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेशवेकालीन तलाव आहे. पुण्यामध्ये जेव्हा पेशवे होते तेव्हा त्यांना पाणी पुरवठा या तलावातून होत होता, असं मी ऐकून आहे. खरं आहे की नाही माहीत नाही. तलावाच्या कडेने जॉगिंग ट्रॅक बनवला आहे. खूप भारी असं वातावरण आहे. भाऊ मस्त गुहा करून बसला होता थंडीपासून संरक्षणासाठी. थोडं पुढं आलो तर इथं मासेमारी चालू होती. हे लोक चिलापी मासा पकडत होते विक्रीसाठी. माहीत नाही लिगल आहे की नाही, पण चांगला टाईमपास झाला. मस्त 1-2 तास बघत बसलो होतो. हा रौ मासा गळाला लागलाय, पण ह्यांना बहुतेक ते नको आहे म्हणून त्यांनी परत फेकून दिला. त्यांना चिलापीच पाहिजे फक्त. सापडला. पंख फुलवलेला चिलापी आज मी पहिल्यांदाच बघितला. जिवंत होता. याच्या आधी कधी जिवंत चिलापी बघितला नव्हता. या माशाला आफ्रिकेवरून शरद पवारांनी आणले असं ऐकून आहे महाराष्ट्रामध्ये. आणि उजनी धरणामध्ये खूप मासे सापडतात. हे आता कात्रजच्या तलावामध्ये पण लोकांनी सोडलेले आहेत. खरं तर हा तलाव इतकं सुंदर आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे इथं. समोर बिल्डिंग दिसते, ती 2nd नंबरची बिल्डिंगमध्ये मी राहतो.
एवढं जवळ असून पण मी कधी आतमध्ये आलो नव्हतो आणि आता असं वाटतंय की रोज यायला पाहिजे.